नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रश्न उभे करत ते फार इंदिरा गांधी लाल किल्ल्यापर्यंत गेले. खरं तर त्यातील काही प्रश्न हे दिशाभूल करणारे होते आणि माहिती अर्धवट होती. आणि त्याच वेळी ते असंही म्हणाले की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही आणि इतर काही शाब्दिक खेळही रचले. अर्थात अनेक इतिहासकारांनी या विधानाला खोदून काढत सप्रमाण उत्तर दिलंय आणि पुरावे देखील दिलेत. परंतु मुळात दावा फडणवीस यांचा असल्याने त्या दाव्याच्या समर्थनार्थ ते काही खरे ऐतिहासिक पुरावे देणार आहेत का, की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे विधान करून सुरतचे गुजराती व्यापारी प्रथम मुघलांच्या सेवेत राहून आणि नंतर इंग्रजांच्या मेहरबानीवर संपत्ती कमवत होते हे सत्य लपवू पाहत आहेत असा अर्थ काढायचा. कारण सुरतच्या व गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या ब्रिटिश सेवेबद्दल व त्यातून मिळवलेल्या फायद्याबद्दल भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सविस्तर लिहून ठेवले, ज्यावर आपण लवकरच व्हिडिओ बनवू. आता शिवाजी महाराज यांच्या अपमानाविषयी बोलू. अफजल खानाने कोथळा काढला असं पडळकर बोलले होते. अर्थात ते तोंडातून निघून गेलं किंवा ज्याला स्लिप ऑफ टंग म्हणतात तसं म्हणता येईल. पण हेच जर इतर कोणी म्हणालं असतं तर मात्र आपण त्याचे राजकारण नक्कीच केलं असतं. पण आम्ही ते चुकून झालं असं सध्या मान्य करतो. पण मग समर्थ के बिना शिवाजी को कौन पूछेगा असं भगतसिंग कोश्यारी बोलले होते, त्यावर आपलं काय म्हणणं आहे? तो अपमान होता की नाही? किंवा त्याच कोश्यारी यांनी शिवाजी महाराज जुने आदर्श, नवीन आदर्श नितीन गडकरी असं म्हटलं होतं. यावर आपलं काय मत आहे? आपले आमदार लाड म्हणाले शिवाजी महाराजांचा जन्म कोकणातला, तर मुंबईतले आपले प्रिय आमदार श्री लोढा म्हणाले एकनाथ शिंदे यांचे बंड शिवाजी महाराजांसारखे. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचं अनावरण तर भारतच्या दिल्ली मुख्यालयात झालं होतं. अगदी नुकताच मे महिन्यात शिवाजी महाराजांप्रमाणे जिरेटोप नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ठेवण्यात आला होता. छिंदमचं प्रकरण आहे, असे अनेक प्रश्न आहेत. कसं आहे की एकसारखेच दिसत असले तरी एक गुन्हा किंवा एक प्रकरण दुसऱ्याहून वेगळं समजलं जातं. उदाहरणार्थ घरचे दागिने विकणं वेगळं आणि मंगळसूत्र विकायला लागणं किंवा मंगळसूत्र विकणं हे थोडं वेगळं समजलं जातं. समान वाटत असले तरी काही गुन्हे रेअरेस्ट ऑफ रेअर समजून त्यांना कठोर शिक्षा असते. अगदी तसंच महाराष्ट्रात रस्ते, हायवे, इमारती वगैरे बांधताना झालेला गैरप्रकार वेगळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधताना झालेला गैरप्रकार हा वेगळा किंवा गंभीर समजला जातो. त्या पुतळ्याच्या बांधकामात एकदा नव्हे तर अनेक वेळा गैरप्रकार झाला. पत्रे लिहिली, ते टाळली गेली, दुर्लक्षित झाली. अरबी समुद्रात स्मारक उभे करणार होते, काम काही झालं नाही आणि करोडो रुपये खर्च झालेत म्हणे. आणि कहर म्हणजे या सगळ्यावर राजकारण करू नका असे आपण विरोधकांना सांगत आपण मात्र लाल किल्ला, इंदिरा गांधी वगैरे दिशाभूल करणारे मुद्दे शोधता. कदाचित महाराष्ट्र हे सगळं विसरून जाईल अशी आपली अपेक्षा असावी. आता महाराष्ट्र आपला अंदाज खरा ठरवतो की याची परतफेड करतो हे बघूच. इंडियन व्हॉइसला सबस्क्राईब करून सपोर्ट कराल अशी अपेक्षा. धन्यवाद.